भाजपा विधायक गणपत गायकवाड़ के द्वारा पुलिस स्टेशन में चलाई गई गोलीबारी के दौरान जख्मी हुए महेश गायकवाड़ पुनः कल्याण में स्वस्थ होकर लौट आए। उनके लौटकर आने के पश्चात कल्याण में उनके शुभचिंतकों की भीड़ एकत्रित हो गई। आपको बताते चले कि कल्याणपुर के चक्की नाका पर स्थित उनके कार्यालय पर उन्हें देखने के लिए लोगों की भीड़ इतनी भारी मात्रा में जमा हो गई थी कि घंटों तक ट्रैफिक जाम की समस्या वहां पर बनी रही, जिसे सुलझाने में पुलिस को भी काफ़ी दिक्कतों का सामना करना पड़ा है। आइए हम आपको लेकर चलते हैं सीधे वहां पर जहां पर महेश गायकवाड़ ने लोगों को संबोधित करते हुए कुछ बातें कही। आशीर्वादाने त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, डॉक्टर खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब ज्यावेळेस मला माझे सहकारी मित्र श्याम शिंदे आणि रुपेश हे मला रोज विचारायचे, तुला 6 गोळ्या लागल्या, असं काय मॅजिक झालं, तुला देव दिसला का? मी त्यांना सांगितलं, हो, मला जेव्हा घाव झाले होते तेव्हा त्याला त्रास होत होता, त्याच्या डोळ्यात पाणी होतं आणि माझ्या चेहऱ्यावरती स्मित हास्य होतं आणि तो माझ्या कपाळावरती हात फिरवून बोलत होता, काळजी करू नको, मी आलोय. मी बोललो, साहेब तुम्ही आल्यामुळे माझ्या मध्ये एनर्जी आली. ती व्यक्ती होती डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब. मला त्यावेळी कळलं की एका कार्यकर्त्यावरती जेव्हा अशा प्रकारचं संकट येतं तेव्हा आपला नेता आपल्या जवळ असणं किती प्राबल्य आणि आपल्यासाठी किती प्रेरणादायी आणि शक्तिशाली बनतं हे त्यावेळेस मला जाणवलं. मला आपण लोक सर्व जाती धर्माचे लोक माझ्यासाठी होम करत होते, प्रार्थना करत होते आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे आज मी आपल्या समोर आहे. मला अभिमान आहे, एक गोरगरीब गोत्र समाजाच्या शेतकऱ्यासाठी मी गोळ्या खाल्ल्या. बाळासाहेबांचे एक शब्द आठवतात की जीवनामध्ये आपण कोणाचे काम आलो आणि कोणासाठी जर आपलं जीवन अर्पण झालं तर खऱ्या अर्थाने आपण सार्थक बनतो. मित्रांनो, आपल्या या प्रेमापोटी, आपल्या आशीर्वादाने, आपल्या सगळ्यांच्या प्रार्थनेने मला परत एकदा आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. पहिल्यापासून अजून जलद गतीने आपल्या लोकांचे मी अडीअडचणी दूर करेल असं मी या ठिकाणी वचन देतो.